पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। पाकिस्तान सोबत आता केवळ दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होणार। दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदींची शेवटची वॉर्निंग। ऑपरेशन सिंदूर देशवासियांच्या भावनांचं प्रतिबिंब। सिंदूर पुसण्याची किंमत सैन्यानं वसूल केली, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य। पाकिस्तान विरोधी कारवाई केवळ स्थगित, भारतीय सैन्य अलर्टवरच। आमचा लढा दहशतवाद्यांशी होता, पाकिस्तानी लष्कराशी नाही। मात्र पाकिस्तानी सैन्यानं दहशतवाद्यांना साथ दिली। तीनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानची पोलखोल। पाकिस्तानकडून हल्ला होणार हे माहिती असल्यानं आधीच तयारी। तीनही सैन्य दलांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकिस्तानसाठी अशक्य असल्याचंही केलं स्पष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर मुंबईमध्ये सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमामध्ये दिग्गज नेत्यांची उपस्थिती। एसटी महामंडळामध्ये लवकरच होणार मेगा भरती। एसटी महामंडळ 25,000 बसेस विकत घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय। दहावीचा उद्या निकाल। अधिकृत वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता। आणि यंदा मॉन्सून केरळमध्ये 27 मे रोजीच दाखल होणार, तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सून धडकणार, हवामान विभागानं वर्तवला अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।